नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या करिअर एक्सपर्ट इंडिया या चॅनल वरती। तर विद्यार्थी मित्रांनो, फक्त पॉलिटेक्निक डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। होय, खरंच ऐकता तुम्ही की तुमच्यासाठी खुशखबर आहे विद्यार्थी मित्रांनो। तुमच्यासाठी जे काही पॉलिटेक्निकचे ऍडमिशन आहे, रजिस्ट्रेशन आहे ते चालू झालेले आहे। ऑफिशियल जी डीटीच्या वेबसाईट वरती नोटीस आहे ती पब्लिश झालेली आहे। आपण आजच्या व्हिडिओमध्ये ती सविस्तर बघणार आहे। काही क्वालिफाईंग क्रायटेरिया का दिलेला आहे, मिनिमम मार्क किती असणार आहे पॉलिटेक्निक ऍडमिशन घेण्यासाठी, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते संपूर्ण बघणार आहे। जर तुम्ही चॅनलवर तर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा। तर चालू करूया व्हिडिओसाठी। तर सर्वप्रथम या ठिकाणी आल्याच्या नंतर बघा की जे विद्यार्थी आता लांब राहतात, बरोबर, मुंबई साईडला राहतात, काही विद्यार्थी पालघर साईडला राहतात, काही विदर्भ साईडला राहतात, नागपूर, चंद्रपूर, त्यांना पॉसिबल होत नाही की ते संभाजीनगरच्या ऑफिसला येऊन ते आपल्याकडं फॉर्म फिलिंग करू शकाल की डॉक्युमेंट्स घेऊन, आणि ते आपल्याकडं जी काही ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे ते करू शकेल। तर विद्यार्थी, बरेचसे जे विद्यार्थी आणि पालक आहे ते म्हणजे घाबरतात की आपली काउन्सिलिंग इन्स्टिट्यूट आहे आपलं करिअर एक्सपर्टचं, त्याच्यावर विश्वास ठेवावं की नाही, तुमच्याकडे तर फीस भरू आपण सर, पण जर आमच्या सोबत जर फ्रॉड झाला तर आम्ही काय करावं। तर यासाठीच आपण विद्यार्थ्यांसाठी काय केलेलं आहे माहितीये का, की कमी फीज मध्ये आपण विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन प्लस जी काही काउन्सिलिंगची प्रोसेस आहे ती करून देणार आहे। तर यामध्ये आपण फक्त फक्त काय केलेलं आहे माहितीये का, डॉक्युमेंट्स पाठवा, नोंदणी प्लस प्रवेश घेऊन जा, म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स पाठवायचे, तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन आणि ऍडमिशन घेऊन जायचे, म्हणजे तुम्हाला आपण करून देणार आहे। कोणत्या नंबरवर पाठवायचे, फक्त ह्या नंबरवरती तुम्हाला पाठवायचं आहे। या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला तुमचे जे काही सगळे डॉक्युमेंट्स आहे ते पाठवायचे आहे प्रॉपर पद्धतीने, आणि जे काही आमची टीम आहे तुम्हाला विदिन आवर मध्ये तुम्हाला फोन करेल, जे काही तुमचं रजिस्ट्रेशन प्लस जी काही पुढची प्रवेश प्रक्रिया आहे त्यासाठी मार्गदर्शन करेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला सांगतो की आपली फीस किती असणार आहे। एकदम कमी बजेट तर तुम्ही म्हटले सर, पण त्याच्यामध्ये आम्हाला मिळणार काय आणि फीस किती असणार ते सविस्तर बघून घ्या। तर बघा, पॉलिटेक्निक ऍडमिशन गायडन्स 2026 साठी जे काही प्लॅन नंबर 2 आहे आपला, ओनली फॉर कॅपराऊंड 1 साठी आपली जी फीस असणार आहे 799 असणार आहे, 799 अशी ही फीस असणार आहे आपली। तर याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना काय प्रोव्हाइड करणार आहे हे पण आपण सविस्तर बघू। आपण ही फीस का ठेवली आहे, कारण की आता तुम्ही जे काही नेट कॅफे मध्ये फॉर्म भरता रजिस्ट्रेशन साठी पॉलिटेक्निक साठी जाणार, तर कमीत कमी नेट कॅफेवाला तुमच्याकडून 100 ते 200 रुपये घेणार, बरोबर। तर यामध्ये आपण सर्वात कमी फीज आणलेली, त्याच्यामध्ये काय होणार माहिती, तुमचं रजिस्ट्रेशन अचूक पद्धतीने भरले जाईल। त्याच्यानंतर तुमचे जे डॉक्युमेंट्स असतात ते एकदम व्हेरीफाय करावं लागतं, अपलोडिंग करावं लागतं। त्याच्यामध्ये ई स्क्रुटिनी, फिजिकल स्क्रुटिनी असतं, म्हणजे त्याचे मोडचे काय म्हणजे फायदे असणार ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, त्या सगळ्या गोष्टीसाठी आपण जी काही आपली फीस ठेवली फक्त 799। जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा आणि आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करा। आणि जर का तुम्हाला आपल्या पॉलिटेक्निकच्या ऍडमिशन बद्दल अजून माहिती पाहिजे असेल तर आपला व्हॉट्सअप कम्युनिटीचा ग्रुप आपण बनवलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जायचंय आणि लिंकवर क्लिक करून आपल्या व्हॉट्सअपला जॉईन व्हायचंय, जेणेकरून जे काही इम्पॉर्टंट अपडेट्स येतील पॉलिटेक्निकच्या ऍडमिशन बद्दल सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर चालू करूया आता पुढच्या प्रवेश प्रक्रियेसाठी। तर 799 काउन्सिलिंगची फीस भरल्याच्या नंतर याच्यामध्ये विद्यार्थ्यांना मिळणार काय, तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून मिळणार, त्याच्यानंतर डॉक्युमेंट अपलोडिंग, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून मिळणार, त्यानंतर चॉईस फिलिंग स्ट्रॅटर्जी प्रॉपर प्लॅनिंग सह करून मिळणार, त्यानंतर प्रिव्हियस इयरचे कॉलेजेस कट ऑफ प्रिव्हियस पीडीएफ द्वारे आपण प्रोव्हाइड करत असतो विद्यार्थ्यांना। त्यानंतर 100% कॉलेज अलॉटमेंट गायडन्स, मिनिट नुसार बेस्ट कॉलेज मिळण्यासाठी कंप्लीट सपोर्ट आपण विद्यार्थ्यांना करत असतो। करायचं काय, फक्त ह्या नंबरवरती डायरेक्ट मेसेज करायचे, डीएम करायचे की सर आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग, मला तुमच्याकडे जॉईन व्हायचंय। जी आमची टीम आहे ती तुम्हाला विदिन आवर मध्ये कॉल करेल आणि तुमचं जे काही जॉईनिंग आहे ते करून घेईल। आता जाऊया नेक्स्ट स्टेप साठी। तर आता सर्वप्रथम आता जी काही ऑफिशियल नोटीस आलेली आहे आपण ती एकदा बघणार आहे। तर ऑफिशियल नोटीस मध्ये काय दिलेलं आहे आपण सविस्तर ते जाणून घेऊ। बघा, ऍडमिशन फॉर फर्स्ट इयर पोस्ट एसएससी डिप्लोमा कोर्स इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आर्किटेक्चर फॉर अकॅडमिक इयर 2026-27 साठी नवीन जी काही नोटीस आहे डीटीएच्या वेबसाईट ऑफिशियल नोटीस आहे ते आपण आता बघणार आहे। इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे ऍडमिशन साठी, तर याच्यामध्ये महाराष्ट्र स्टेट साठी आणि जे काही ऑल इंडिया स्टेट साठी, जम्मू अँड काश्मीर, लडाख साठी जे काही क्रायटेरिया असणार आहे आपला एसएससी, जे काही आपण आता 10वीला पास झालो, बरोबर, काही काही विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा मार्क कमी पडलेले असतील
तर कमीत कमी किती मार्क हवे आहे आपल्याला पॉलिटेक्निकच्या ऍडमिशनसाठी? ऍटलिस्ट तुम्हाला 35 मार्क्स तरी तुम्हाला आहे ना पाहिजे आहे की पॉलिटेक्निक ऍडमिशनसाठी. हा तुमचा क्रायटेरिया असणार आहे, जे काही इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो असणार आहे. त्यानंतर आता सेकंड जी काही नोटीस आहे, आपण पुढची प्रोसेस आहे ते बघणार आहे. तर त्याच्यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर ऍडमिशन, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे आता बघा. याच्यामध्ये जनरल कॅटेगरीसाठी फीज किती असणार आहे आपण ते सविस्तर बघणार आहे. जनरल कॅटेगरीसाठी आउट ऑफ स्टेट असो किंवा महाराष्ट्र स्टेट असो, त्याच्यासाठी कमीत कमी आपली 400 रुपीज आपली जी काही आहे 400, जी काही महाराष्ट्र स्टेटसाठी जनरल कॅटेगरीसाठी फीज असणार आहे. त्यानंतर रिझर्व्ह कॅटेगरीसाठी काय असणार आहे, SC ST विजय DT NTA NTB NTC NTD OBC SBC SCBC अशा कॅटेगरीसाठी EWS साठी कमीत कमी तुमची फीज असणार 300 रुपये फीज असणार, म्हणजे तुमचे 300 या ठिकाणी फीज असणार आहे तुमच्या जे काही रजिस्ट्रेशनची. बरोबर. आता या ठिकाणी आपण आहे ना आपल्या रजिस्ट्रेशनचे डेट काय असणार ते बघून घेऊ, सविस्तर बघून घेऊ. त्यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन अँड अपलोडिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाय द कॅन्डिडेट फॉर ऍडमिशन वेबसाईट सिलेक्टिंग अप्रोप्रिएट मोड स्क्रुटिनी ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म. याची जे डेट असणार आहे ती तुमची 20/5/2026 ते 22/6/2026 पर्यंत ही डेट असणार आहे. बरोबर. याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधीपर्यंत असणार आहे ते बघून घ्या. 20/5 पासून तर तुमचं 22/6 पर्यंत इक्वल आहे. बरोबर. तर त्यानंतर तुम्हाला सांगू शकतो की ई स्क्रुटिनी म्हणजे काय. बरेचसे विद्यार्थी ई स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी म्हणजे माहित नाही काय असतं, तर ते आज आपण जाणून घेऊ. आता ई स्क्रुटिनी म्हणजे काय. ई स्क्रुटिनी म्हणजे जर तुमचा जो काही डॉक्युमेंट्स आहे तुम्ही अपलोड करता ऑनलाईन, बरोबर, ते तुम्हाला व्हेरीफाय करावं लागतात, ते पण ऑनलाईन मोडने, त्याला आपण ई स्क्रुटिनी असं म्हणतो. आणि जर जे विद्यार्थ्यांना पॉसिबल होत नसेल, त्यांचे डॉक्युमेंट म्हणजे बनलेले नसतील आतापर्यंत, तर त्या विद्यार्थ्यांसाठी फिजिकल स्क्रुटिनी मोड मध्ये काय होतं, फिजिकल स्क्रुटिनी मध्ये डायरेक्ट तुम्ही जे काही फॅसिलेशन सेंटर आहे, म्हणजे फॅसिलेशन सेंटर म्हणजे तुम्ही जे काही आता डॉक्युमेंटचं हे असतो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी फॅसिलेशन सेंटर असतं, त्या फॅसिलेशन सेंटरला तुम्हाला सिलेक्ट करावं लागतं. तुमच्या नियर बाय कोणचं स्कूल आहे किंवा कॉलेजेस आहे, त्या कॉलेजला जाऊन तुम्हाला जे काही तुमचे डॉक्युमेंट्स आहे ते जाऊन व्हेरिफिकेशन करावं लागतं. ते जर तुमच्याकडून होत नसेल तर तुम्ही ई स्क्रुटिनी मोड पण चॉईस करू शकता. ऑनलाईन तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होऊ शकतं, तुम्हाला कुठेच जायची गरज नाही. बरोबर. आता आपण नेक्स्ट जी काही प्रोसेस आहे ती बघू. आता या ठिकाणी 3 नंबरला डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागते. या ठिकाणी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी लागणार आहे, 24/6/2026 पर्यंत तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय, जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलंय आणि त्या रजिस्ट्रेशन मध्ये जे काही तुम्ही डॉक्युमेंट्स किंवा तुमचे जे काही डिटेल्स भरले ते जर तुम्ही चुकीचे किंवा चुकीचं भरण्यात आले, तर प्रोव्हिजनल एक मेरिट लिस्ट लागते. त्यामध्ये जे काही डाटा आहे तुमचा पूर्ण दिसून येतो की आपलं करेक्शन काही करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी 4 नंबरचं जे म्हणजे प्रोसेस आहे त्याच्यामध्ये सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स इफ एनी फॉर ऑल टाइप कॅन्डिडेट, म्हणजे 25/6 ते 30/6/2026 पर्यंत ही प्रोसेस चालती. म्हणजे याच्यामध्ये काय होतं की ग्रीव्हन्स म्हणजे तुमच्या फॉर्म मध्ये काही जर चुका असतील तर ते तुम्हाला दुरुस्त करता येणार आहे. या ठिकाणी ई स्क्रुटिनी मोड असेल किंवा फिजिकल स्क्रुटिनी मोड असेल, त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन काय होणार आहे, तुम्हाला दुरुस्त करता येणार आहे. आता नेक्स्ट प्रोसेस कडे जाऊ. त्यानंतर जी लागते ती 5 नंबरची फायनल मेरिट लिस्ट लागते. बरोबर. काय लागते, लास्टला 5 नंबरला डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट लागते. फायनल मेरिट लिस्ट कधी लागणार तुमची, 2/7/2026 पर्यंत लागणार. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की तुमचे जे काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर तुमच्या फॉर्म मध्ये जर काही चुका असतील तर ते दुरुस्त करता येणार आहे. आणि त्यानंतर तुमची लास्टला फायनल मेरिट लिस्ट लागते आणि त्यानंतरच तुमचे जे काही कॅपराउंड 1, 2 जे काही आहे ते प्रवेश प्रक्रिया पुढची चालू होते. कॉलेज आपण जे काही ऍड करतो ती संपूर्ण प्रोसेस पुढची नंतर ऍड होते. तर तोपर्यंत सध्या पुरतं तुम्हाला काय करायचं, फक्त रजिस्ट्रेशन करून ठेवायचंय. त्यानंतरची जी काही प्रवेश प्रक्रिया ती चालू होईल. तर लवकरात लवकर तुम्ही काय करा, तोपर्यंत तुमचे डॉक्युमेंट्स तयार करून ठेवा. आणि उद्यापासून आता रजिस्ट्रेशन चालू होणार आहे. बरेचसे विद्यार्थ्यांना समजत नाही, तुम्ही नेट कॅफे वरती जर फॉर्म भरायला गेलात, तुमच्या डिटेल्स मध्ये नेम मध्ये जर काही चुका झाल्या किंवा तुमचं कॅटेगरी सिलेक्ट करताना जर का काही चुकी झाली, तर पुढे जाऊन काय होतं, तुमचं पूर्ण जो काही फॉर्म आहे तो पूर्ण रिजेक्ट होतो, तुमचं 1 वर्ष वाया जातं त्याच्यामध्ये. तर आपण या फील्डमध्ये 5 वर्षापासून काम करतो. पॉलिटेक्निक मध्ये आपण बरेचसे मागील वर्षी 50च्या अबोव विद्यार्थ्यांचे ऍडमिशन करून दिले, आवडत्या ब्रांच मध्ये, आवडत्या डिस्ट्रिक्ट आणि आवडत्या कॉलेजमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालाही आपल्या
कडून जर चॉईस फिलिंग करून घ्यायची असेल, रजिस्ट्रेशन करून घ्यायची असेल, संपूर्ण ऍडमिशन प्रोसेस करून घ्यायची असेल, तर नक्की आपल्या जे काही स्क्रीनवर शो होत आहे नंबर त्यावरती संपर्क करा आणि आजच तुमचं जे काही काउन्सिलिंगचं प्रोसेस आहे ते पूर्ण करून घ्या. भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.